नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत मीटर टू मीटर कनेक्शन कशा प्रकारे केले जातं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपण आलेलो एक बिल्डिंगच्या साइडवर, तिथं आपल्याला इथं मीटर टू मीटर कनेक्शन केलेले दिसत आहेत। तर त्यामध्ये आपल्याकडे एक डीबी स्विच आणि त्याच्याच बाजूला 32 एम्पियरचा 2 पोल एमसीबी पण लावलेला दिसतोय। तर आपण काय करणार आहोत की आपण इथं 2.5 स्क्वेअर ची वायर यूज केलेली आहे। तर वायर जी यूज केलेली आहे त्याचा आपण हे बघा या प्रकारे लेइंग वगैरे करून ठेवलेली आहे। तर इथं या साईडला आपलं मेन मीटर आहे। मेन मीटरमध्ये आपल्या या दोन वायरी आलेल्या आहेत, रेड आणि ग्रे वायर, ओके, जे आपल्या मीटरपासून आलेले आहेत। त्यानंतर या मीटरला मेन डीबीमधून एक इनपुट सप्लाय आलेला आहे आणि एक आउटपुट सप्लाय आला आहे। तर इनपुट सप्लाय जो आहे त्याच्या 1 आणि 3, 5, 7 या टर्मिनलला कनेक्शन झालेलं आहे। इथं 3 फेज सप्लाय आलेला आहे, RYB सप्लाय। आता तो सप्लाय जो आहे तो 1, 3, 5, 7 अशा टर्मिनलला डिस्ट्रीब्यूट झालेला आहे। तर आपण पण आपला जो आउटपुट सप्लाय आहे, तर या डीपीमध्ये आउटपुट सप्लाय जो आहे तो 2, 4, 6 आणि 8 या टर्मिनलला गेलेला आहे। तर तिथं 6 पर्यंत जे आहे ते टर्मिनल आपल्या सप्लायचे आणि एक न्यूट्रलचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये काय केलेलं आहे, आपला जो रेड आणि ग्रे वायर जे आहे ते 2 नंबरच्या आउटपुट टर्मिनलला जोडली आहे आणि 8 नंबरच्या न्यूट्रलच्या आउटपुटला जोडलेली आहे, जेणेकरून ते आउटपुट आपल्याला रेड फेज यूज करून भेटून जाईल। म्हणजे 3 फेजमधला आपला रेड फेजचा आपल्याला सप्लाय प्रोव्हाइड होऊन जाईल आपल्या घरासाठी, ओके। तर इथं आल्यानंतर आपल्याला डीबी स्विचमध्ये आपण हे डायरेक्ट कनेक्शन केलेलं आहे, कारण की सध्या आपल्याकडे इथं मीटर अवेलेबल नव्हतं, जेणेकरून आपल्या घराची पूजा होती, त्यामुळे आपण इथं डायरेक्टली कनेक्शन करून दिलेलं आहे। तर आपण इथं स्विच मीटर जेव्हा ॲड करू त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, त्यामध्ये मीटरचे 4 टर्मिनल असतात, ओके। तर त्या मीटरच्या 4 टर्मिनलपैकी आपल्याला जे पहिले 2 टर्मिनल दिसत आहे लेफ्ट साईडचे, त्या टर्मिनलमध्ये आपल्या ज्या या इनपुटच्या वायरी आहेत, ज्या मीटरमधून आउटपुट निघले त्या आपल्या या मीटरमध्ये सब मीटरमध्ये येण्यासाठी ते इनपुट होईल। तर ते इनपुटच्या वायरी लेफ्ट साईडच्या टर्मिनलमध्ये 1 आणि 2ला टाकायची, 1 नंबरला सप्लायची केबल टाकायची, 2 नंबरला जे आहे ते न्यूट्रल टाकायची। आणि तसंच सेम आउटपुटला जे आहे तिथं पण सेम करायची। ब्लू कलर जो आहे आपल्याला डीबी स्विचमधून निघलेला तो 3 नंबरला टाकायचा आणि जो आहे तो न्यूट्रल 4 नंबरला टाकायचा, म्हणजे टर्मिनल ॲज इट इज कनेक्शन होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा सप्लायसाठी त्रास होणार नाही। आणि त्यानंतर आपलं हे ॲक्युरेट एकदम कनेक्शन प्रॉपर होऊन जाईल। आणि त्यानंतर डीबी स्विच चालू केला, एमसीबी चालू केला की आपल्या घराला आपला सिंगल पेज सप्लाय एकदम प्रॉपरली प्रोव्हाइड होऊन जाईल। अशा प्रकारे आपण ही इलेक्ट्रिकल वायरिंग मीटर टू सबमीटर करू शकतो। 2.5 स्क्वेअर चीच वायर वापरायची, जेणेकरून आपल्याला मेन सप्लायसाठी काही प्रॉब्लेम होणार नाही, जेणे लोड वगैरे जास्त वापरला घरात तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही। तर अशाच इलेक्ट्रिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर इलेक्ट्रिकल व्हिडिओ अपलोड होताच तीच आपल्याकडे लवकरात लवकर पोचले पाहिजे। थँक्यू मित्रांनो।